नमस्कार सगळ्यांना. खूप दिवसातनं परत एकदा व्लॉग करत आहे. आजचा व्लॉग आहे गोवा ट्रिप. आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. आमचा हा 25 वर्षाचा प्रवास खूप सुखाचा आणि छान झाला. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांनी आम्हाला भरभरून केलेलं प्रेम हे असं सदा कायम राहो. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. असंच प्रेम शेवटपर्यंत राहो. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया, योगा टीचर. तर आम्ही गोव्याला निघालो. रात्रीचा प्रवास केला. सकाळी आम्ही 11 वाजेपर्यंत पोचल्यानंतर आमचं चेक इनचं टाईम झालं नव्हतं. मग आम्ही सामान ठेवलं, फ्रेश झालो बाहेर आणि जेवायला गेलो. जेवण करून आलो. मग त्याच्यानंतर आमचं चेक इनचं टाईम तोपर्यंत झालं. क्लब महिंद्रा वारका इथे आम्ही स्टे केला होता. हो, आम्ही ह्याची मेंबरशिप घेतलेली आहे. जर तुम्हाला या मेंबरशिपचे डिटेल्स पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये मेसेज करा. मी नक्कीच तुम्हाला याचे डिटेल्स सांगेन. आणि त्याचा रिव्ह्यू म्हणताल तर खूप छान रिसॉर्ट आहे. सर्विस पण खूप सुंदर आहे. त्यांचे रूम्स पण एवढे छान आहेत. हा आमचा मोठा हॉल, किचन आणि इकडे बेडरूम होतं. तुम्ही बघू शकता रूम पण किती मोठ्या आहेत. एकदम तुम्ही अख्खी पूर्ण फॅमिली आली तरी तुम्ही व्यवस्थित राहू शकता. बाहेर पण त्यांनी एक सोफा कम बेड दिला आहे. वॉशरूम पण खूप छान क्लीन. तुम्हाला तिथे बॉडी वॉश, फेस वॉश, मॉइश्चरायझर, परत तुम्हाला जर तुम्ही हेअर ड्रायर नेला नसेल तर हेअर ड्रायर पण तिथे ॲवेलेबल असतो. रूम सर्विस पण फास्ट आहे. लवकरात लवकर यायचा ते प्रयत्न करतात, पण मोस्टली लेट होत नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. किचनमध्ये ते छोटासा मिनी फ्रीज, स्पून, डिश, बाऊल, चहाचं काउंटर हे पूर्ण असं छोटंसं त्यांचं किचन असतं. फ्रेश झाल्यानंतर आम्ही त्यांचा स्वतःचा पर्सनल बीच आहे. म्हणजे त्या बीचवर मेंबर्स व्यतिरिक्त कुणी नसतं. आम्ही बीचवर खूप खेळलो पाण्यामध्ये. मनसोक्त निवांत बसून एकमेकांसोबत वेळ घातला. त्याच्यानंतर संध्याकाळी परत बाहेर गेलो. तिथे आम्ही गाडी घेतली होती. दिवसाला 500 रुपये असं त्यांचं भाडं आहे. आम्ही बाहेरनं जेवण करून मग रूमवर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून समुद्रकिनारी योगा केला. मग त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये येऊन स्विमिंग केलं. थोडा तिथं पण फोटो सेशन केला. मग नंतर पाऊस आला. मग पावसामुळे मनसोक्त भिजायचा आनंद घेतला. कसं असतं, लाईफ खूप छान आहे. तुम्हाला जसं तुमच्या मर्जीने एन्जॉय करता येईल ना तेवढं करा. कारण की टेन्शन्स कुणालाच चुकत नाही. टेन्शन्स घेऊन जगलात तर तुमच्यासोबत आजार हे नक्की येणार. आज आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस होता. मग सकाळी फ्रेश होऊन नवरोबाला चहा, कॉफी आणि सोबत आम्ही बाहेरनं ब्रेड आणला होता. मग आम्ही चहा पार्टी केली, एकमेकांना विश केलं आणि मग आवरून बाहेर फिरायला निघालो. हे बघा, मी बोलले होते ना ड्रायर पण आहे. मग फोटो काढल्याशिवाय बाहेर जाता येत नाही. मग आम्ही गाडीतून थोडंसं बाहेर गेलो. एका हॉटेलला जाऊन दुपारचं लंच केलं. लंच केल्यानंतर मग फिरत पुन्हा आमच्या रिसॉर्टला आलो. रिसॉर्टला आल्यानंतर मग थोडीशी तयारी करून मग आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. घरी फोन लावला. त्यांच्यासोबत आम्ही व्हिडिओ कॉलवर केक कटिंग केलं. मुली खूप खुश झाल्या. दुपारचं लंच थोडं हेवी झालं होतं. मग आम्ही फक्त बिर्याणी ऑर्डर केली, रूम सर्विस मागवली आणि मग दुसऱ्या दिवशी आणि हो, त्यांचा पर्सनल बीच आहे. तर तुम्ही त्या बीचवर जाताना गेटवर तुम्हाला रूम नंबर सांगून बाहेर एंट्री करायची असते आणि जेव्हा पुन्हा आत येतात तेव्हा पुन्हा येण्याची एंट्री करायला लागते. तर त्याच्यामुळे तिथं सिक्युरिटी गार्ड असतो, आपण सेफ असतो.
पाण्यामध्ये खेळताना पण आजूबाजूला त्यांचे सिक्युरिटी गार्ड उभे असतात. त्याच्यामुळे हे खूप सेफ आहे. आणि हो, तुम्ही मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटा क्लिक करून टाका आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा पुन्हा बघायला मिळतील. येता येता आम्ही शिवा फेस म्हणून असं समुद्राच्या ठिकाणी, मला असं वाटतं की ते जुनं नाही आहे, माझ्या मताप्रमाणे ते तिथं कोणीतरी बनवलेलं आहे. तर त्याला भेट देण्यासाठी मग आम्ही येता येता तिथे थांबलो. अगदी छोटासा रोड आहे त्याच्याकडे जायला. 2 हॉटेलच्या मधनं छोटी बोळ आहे आणि तिथून त्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत. तर त्या पायऱ्यांवरनं आम्ही खाली गेलो. पण तिथे खाली पोचेपर्यंतच एवढं वारं वादळ आलं आणि पाण्याच्या लाटा खूप भरभर आल्या. त्याच्यामुळे आम्ही दोघं एवढं घाबरलो. पटकन फोटो काढला. हे असं आहे बघा, शिवा फेस असा फेस बनवलेला आहे. वरती त्रिशूळ आहे. शिवबाबांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही परत परतीच्या मार्गाला निघालो. तर चला परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.